मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका चुकीची आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर खापर फोडणं चुकीचं आहे असं राऊतांनी म्हटलंय। गोरे प्रकरणात कोर्टाने दिलेला निकाल मुख्यमंत्र्यांनी वाचावा असा सल्ला सुद्धा संजय राऊतांनी दिला। मुख्यमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे। मला जसं वाईट वाटतं, मी काय त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। मी कुणालाही भेटलेले नाही, मला या विषयाची फारशी माहिती नाही। म्हणजे मला गंमत वाटली की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत माझं नाव घेतलं आणि त्यांना जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल तर माझ्याकडून पूर्ण सहकार्य अर्थातच होईल आणि मला आनंद होईल त्यांना सहकार्य करायचं। जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरती खापर फोडलेलं आहे। हे अत्यंत मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चुकीची आहे। जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा। हे आज राज्याच्या मुख्यमंत्र्याने सांगितलेलं आहे, याच्या विरुद्ध पुरावे आहेत। तर आमची सर्व ओबीसींची एकच मागणी आहे, या जातीयवादी रोहित पवारवर हक्कभंग आणून लवकरात लवकर त्याची चौकशी करण्यात यावी। या ब्लॅकमेलिंगच्या कटामतच्या गुन्ह्यामध्ये रोहित पवारला आरोपी करण्यात यावं आणि लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी अशी तमाम महाराष्ट्राच्या ओबीसींतर्फे मी मागणी करतो। सुप्रियाताईंनी सांगितलेलं आहे की हो मी तुषार खरातांना बोललेले ते पत्रकार आहेत, त्याच्यात वावगं काय? उलट देवेंद्रजींनी सांगावं की जयकुमार गोरेंनी माफी कशासाठी मागितली आणि प्रकरण का मिटवून घेतलं। जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवलेत हे 200% सत्य आहे। उलट जयकुमार गोरे सारख्या नालायक मंत्र्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची गरिमा सांभाळण्याचं काम केलं पाहिजे।